दिन दहाड़े चोरी करने वाला मुलजिम गिरफ्तार। 8,60,000 रुपए मालियत का माल जब्त। गुलबर्गा शहर की अशोका नगर पुलिस ने दिन में होने वाली चोरी की वारदातों में एक मुलजिम को गिरफ्तार करके चोरी के 3 बड़े मामलात को हल किया है। पुलिस ने मुलजिम के कब्जे से 8,60,000 रुपए मालियत के सोना, चांदी और नकदी रकम बरामद कर ली है। गिरफ्तार शुदा मुलजिम की शनाख्त चांद पाशा वल्द महबूब पाशा 25 साला साकिन हीरापुर के तौर पर हुई है, जो एक वाटर प्लांट में मुलाजमत करता है। मुलजिम ने अक्टूबर और नवंबर के महीनों में 3 घरों को निशाना बनाया था। 10 अक्टूबर को अनसुया आनंद रादेवादी पंचायत डेवलपमेंट ऑफिसर के घर से 80,000 रुपए की चोरी की। 23 नवंबर को किराना ताजिर कलप्पा मालागी के घर से 4,40,000 रुपए के जेवरात, जिसमें 48 ग्राम सोने का मंगलसूत्र, 20 ग्राम सोने का लॉकेट, 3 ग्राम गोल्ड रिंग और नकदी 1,90,000 की चोरी की। 25 नवंबर को गीता शिवाजी खत्री, जो कि स्कूल टीचर हैं, उनके घर से 3,48,000 रुपए के सोने के जेवरात, चांदी की मूर्ति और नकदी की चोरी की। चांद पाशा ने पुलिस को बयान दिया कि वो जुआ खेलने और शराब पीने के लिए चोरी करता था। पुलिस ने चांद पाशा के पास से 83 ग्राम सोना, 30 ग्राम चांदी और नकद रकम जब्त की। सिटी पुलिस कमिश्नर डॉक्टर SD शरणाप्पा ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि DCPs कानिका सेकरीवाल और प्रवीण नायक की निगरानी और ACP शरणा बासप्पा सूबेदार की रहनुमाई में अशोक नगर PI अरुण कुमार की क़ियादत में एक स्पेशल टीम तश्कील दी गई थी। टीम में ASI शैलाजा, वैजनाथ, मल्लिकार्जुन मेट्रे, शिव प्रकाश, नीलकंठ राय पाटिल, करण, चंद्रशेखर और मुजाहिद कोतवाल शामिल थे। इस टीम की मेहनत से मुलजिम को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल हुई। पुलिस कमिश्नर ने गिरफ्तार करने वाली टीम की सिताइश की और कहा कि मजीद तहकीकात जारी हैं। ಈ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮನೆಗಳ್ಳತನ ಪ್ರಕರಣಗಳು ವರದಿಯಾಗಿದ್ದವು. ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ 2 ಆಯಾಮಗಳಲ್ಲಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಒಂದು, ಏನು ಪ್ರಕರಣಗಳು ವರದಿಯಾಗಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳ ಪತ್ತೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ತಂಡಗಳನ್ನು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಎರಡನೇದೇನಂತಂದರೆ ಅವುಗಳನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಏನು ನಮ್ಮದು ಡೇ ಮತ್ತು ನೈಟ್ ಪ್ಯಾಟ್ರೋಲಿಂಗ್ ಇದೆ ಅದನ್ನು ಬಲಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಏನು ವರದಿಯಾಗಿದ್ದು ಆ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ದೊರೆತ ಸಾಕ್ಷಿ ಇರ್ಬೋದು. ಅದರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಕಳೆದ 3-4 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಒಂದು RG ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಆರೋಪಿಯನ್ನು ಬಂಧನ ಮಾಡಿ 4 ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಭೇದಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 5 ಲಕ್ಷ ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ತಮಗೆ ಪತ್ರಿಕಾ ವರದಿ ಮುಖಾಂತರ ತಮಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಆರೋಪಿಯನ್ನು, ಕುಖ್ಯಾತ ಅಥವಾ ಹ್ಯಾಬಿಚುವಲ್ ಮನೆಗಳ್ಳತನ ಆರೋಪಿಯನ್ನು ಬಂಧಿಸುವಲ್ಲಿ ಅಶೋಕನಗರ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಮತ್ತು ಅವ್ರ ಟೀಮ್ ACP ಸೌತ್ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವನ ಬಂಧನದಿಂದ ಒಟ್ಟು 3 ಹಗಲು ಮನೆಗಳ್ಳತನ ಪ್ರಕರಣಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾವೆ. ಇವನ ಬಂಧನದಿಂದ ಒಟ್ಟು 8.5 ಲಕ್ಷದಷ್ಟು ಬೆಲೆ ಬಾಳುವ ಚಿನ್ನಾಭರಣ ಇರ್ಬೋದು, ಬೆಳ್ಳಿ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಕ್ಯಾಶ್ ಅಷ್ಟು ರಿಕವರಿ ಆಗಿದೆ.